1. डिशसाठी लागणारे मुख्य साहित्य. भाजीला एक उत्तम चव देण्यासाठी लागणाऱ्या घटकांवर एक नजर टाकूया. आता या साहित्याकडे बारकाईने पाहिल्यास त्याची विभागणी 2 मुख्य भागांकरता येईल. एका बाजूला आहेत आपले मुख्य घटक आणि दुसऱ्या बाजूला आहेत मसाले आणि फोडणी. मुख्य घटकांमध्ये अर्थातच 3 उकडलेले बटाटे, 1 कप ताजे हिरवे मटार, 2 चिरलेले कांदे, 2 टोमॅटोची प्युरी आणि आलं लसूण पेस्ट आहे. आणि दुसरीकडे मसाल्यांच्या यादीत मोहरी, जिरे, हिंगापासून ते हळद, लाल तिखट, धनेजिरे पूड आणि गरम मसाल्यापर्यंत सर्व सुगंधी घटक आहेत. या दोन्ही गटांची अगदी अचूक टायमिंगला सांगड घालणे हीच या अप्रतिम चवीची खरी गुरुकिल्ली आहे. विभाग 2. चविष्ट फोडणीची तयारी. आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया आणि भाजीचा खमंग पाया कसा रचायचा ते पाहूया. सर्वात आधी कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंगाची खमंग फोडणी द्यायची आहे. त्यानंतरची पायरी खूपच महत्त्वाची आहे बरं का. कांदा अगदी सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे. जर कांदा थोडा जरी कच्चा राहिला तर रस्सा गोडसर होऊ शकतो, हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. कांदा छान परतला गेला की त्यात आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून त्याचा कच्चेपणा संपेपर्यंत परतून घ्यायचंय. आणि शेवटी टोमॅटो घालून तो पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे. याच टोमॅटोमुळे आपल्या रश्श्याला तो छान दाट पोत मिळणार आहे. विभाग 3. मसाले आणि भाज्या शिजवणे. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, जिथे कोरडे मसाले आणि मुख्य घटकांची सांगड घातली जाईल. ह्या टप्प्यावर एक अत्यंत महत्त्वाची सिक्रेट टिप आहे. हळद, लाल तिखट आणि धणे जिरेपूड घातल्यानंतर मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतणं खूप गरजेचं आहे. मसाल्यांमधून तेल वेगळं होऊ लागलं की समजून जायचे मसाले अगदी परफेक्ट शिजले आहेत. अगदी याच क्षणी आपले उकडलेले बटाटे आणि मटाऱ्यात मिक्स करायचे आहेत. त्यानंतर 1 कप पाणी घालून बरोबर 8 ते 10 मिनिटे भाजीला मध्यम आचेवर उकळी येऊ द्यायची आहे. यामुळे काय होतं तर बटाटे आणि मटार त्या मसाल्यांची सर्व चव स्वतःमध्ये शोषून घेतात. आणि हो, गॅस बंद करण्यापूर्वी वरून घातलेला तो अर्धा चमचा गरम मसाला आणि ताजी कोथिंबीर यामुळे भाजीचा सुगंध एका वेगळ्याच पातळीवर जातो. विभाग 4. शेवटचा टच आणि सर्व्हिंग. आता डिश तयार आहे, पण ती सर्व्ह कशी करायची ते पाहूया. एवढी मेहनत घेऊन सुगंधाने घरभर दरवळणारा असा एक उत्तम रस्सा तयार केल्यानंतर साहजिकच एक प्रश्न पडतो. तो म्हणजे या गरमागरम डिशसोबत असा कोणता पदार्थ सर्व्ह करावा जो जेवणाची रंगत आणखी वाढवेल. कारण बरोबरचा पदार्थही तितकाच पूरक असला पाहिजे, तरच या डिशचा खरा आनंद घेता येतो. यासाठी माहिती स्रोतामध्ये 4 अप्रतिम पारंपरिक पर्याय सुचवले आहेत. एकतर अगदी साधी मऊ लुसलुशीत पोळी किंवा टम्म फुगलेली गरमागरम पुरी, एखादा खुसखुशीत पराठा किंवा मग अगदी हॉटेल स्टाईल सुगंधित जीरा राईस. हॉटेलमध्ये सहसा लोक याच कॉम्बिनेशनची ऑर्डर देतात आणि आता तेच कॉम्बिनेशन घरी अनुभवणे अगदी सहज शक्य झाले आहे. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे की या येणाऱ्या वीकेंडच्या जेवणासाठी गरम पराठा जास्त भारी वाटेल की तो सुगंधित जीरा राईस. योग्य नियोजन केले आणि तेल सुटेपर्यंत मसाले परतणे यांसारख्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या तर हॉटेलसारखी चव घरी आणणे अजिबात कठीण नाही. ही सोपी रेसिपी नक्कीच सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो. अशाच एका नवीन आणि रंजक माहिती सत्रात आपण पुन्हा नक्की भेटूया.